हाँ जी, की हाल चाल। तो सारे दोस्तों ने मिलके बनाया था वीकेंड राइड का प्लान। और आप सभी जानते हैं कि मैं वीकेंड राइड्स अवॉइड करता हूँ, क्योंकि सारे दुनिया के राइडर्स वीकेंड आते ही निकल पड़ते हैं राइड के लिए, और हम ठहरे बंजारे तो हम निकलते हैं वीकडेज पे। तो चलो इस बार देखेंगे वीकेंड्स में होता क्या है। घर से निकल के 2 किलोमीटर के बाद मीटिंग पॉइंट था। मीटिंग पॉइंट पे पहुँचते ही पता चल के भाई सबको जाना कहाँ है यही नहीं पता। वहाँ पे आधा घंटा वेस्ट कर दिया और फाइनली डिसाइड हुआ पावना लेक के यहाँ पे मंदिर है जो आधा साल पानी के अंदर रहता है और आधा साल पानी के बाहर। आप मुझे पहले से जानते होंगे तो आपको पता रहेगा कि मेरे चैनल पे एक व्लॉग आ चुका है इस मंदिर के बारे में, तो वहीं पे जा रहे थे हम लोग दोबारा। पर पिछली बार मैं अकेला था, इस बार पूरी टीम थी मेरी। तो जुड़े रहिए हमारे साथ इस धारावाहिक में, क्योंकि आगे जाके जो कांड हुए हमारे साथ वो देख के आपको बहुत मज़ा आने वाला है। तो चलिए इस वीडियो को शुरू करते हैं। सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये। तर बरेच महिन्यानंतर आपल्यासोबत आहे आज पुलकित द महेश्वरी। फोन आला तेजस भाई आला आहे वेला? ओके ते इथे पुलकितच्या घराखाली होतो, आलोच। चला फायनल कॉलला आपण आता निघूयात। जरा आत्ता काही नाही बोलत, पुढे जरा जाऊ आणि मग रिव्हील करू कुठे चाललो आहे। असं काही मोठं कुठे चाललो आहे, जस्ट एक छोटीशी स्पिन करून येऊ। जरा फोटो व्हिडिओज काढायचे होते, जास्ती करून ते काढून घेऊयात। जास्ती करून म्हणजे ह्या माणसाकडनं फोटो काढून घ्यायचे होते, काढून घेऊयात। मंगळसूत्र डालले आपले गले में। कुठे जायचं म्हणून आता? कामशेट की तळेगाव काय बोलायचं? वाघेश्वर मंदिर ना, माहिती आहे ना तुला? मी पण जाऊन आलोय, व्लॉग पण केलाय, पण आता एक्झॅक्ट कुठे मला लक्षात नाही ते पटकन। फायनली डिसाईड झालंय की जायचंय कुठे। तर तुम्ही जर माझा एका वर्षा अगोदरचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल ना, त्या तुम्हाला समजेल की आम्ही वाघेश्वर मंदिरात गेलेलो, मी आणि माझा एक भाऊ होता। तर आम्ही आता तिथेच चाललोय। हे हमारी स्कूल आहे भाई। तर आपल्यासोबत आज आहे आपला पुलकित, तेजस आणि अजून एक तेजसचा मित्र। मी आज नाव पण विचारायचं विसरलो त्याला। आता टायगर पॉईंटपर्यंत पहिले जाऊयात आणि तिकडून आहे ना प्रॉपर रूट मॅपला लावून आहे तिकडे, आणि मग कल्टी मारूयात। हंसी अंदाज कहते हैं कि जीना होगा, जब मैं जीता हूँ तो कहते हैं कि मरना। मित्रांनो यार, आमची खोपोली काय सुपर्ब दिसते यार इथून। बघा आता कडक ना, गोपुरात काय दिसणार नाही, पण प्रॉपर ना धुक्याची चादर ओढली आहे तिकडे। आणि आता बरेच दिवसांनी पिल्लियन सोबत राईड करतोय ना, तर थोडं अनइझी वाटतंय। गाडी अशी वाटते मागून स्लाईड होते, हलते असं वाटते आता। कारण आता माझ्या दोन राईड झाल्यात, त्याच्यामध्ये मी सोलो राईडच केली आहे ना, त्यामुळे असं मला वाटतंय। अरे इंट्रोची गरज कोणाला आहे? इथून चालू कर डायरेक्ट। तर आता विषय असा आहे, याने ना ब्लॉगची सुरुवात इथून गेलेला। अरे गाड्याची नाव पटकन तोंडात होतं, पण बोलायला जमत नाही। जायला गाड्याची नाव सगळी पाठ आहेत, पण गाडी समोर दिसली नाही की भाई गाडीला बघू नाव वाटवू की काय करू, यायला समजतच नाही। थांबा जरा खोकलाला। हां, तर असं सांगत होतो की आपला जो तेजस आहे ना, त्यांनी काय विचार केलेला की ब्लॉग नाही करत, कारण मी इंट्रोच घेतला नाहीये। बोललो माकडा, इंट्रोची गरज कोणाला आहे भाई? कर डायरेक्ट चालू, जसं चालू होते तसं करायचं। सारखा गोप्रोचा अँगल माझा ना नको तेव्हा वाकडा तिकडा होईल। काय धूर सोडला राव त्या ट्रकनी, आणि नेमका गोप्रो चालूच नाही झाला। एवढा काळा काळा धूर। ये फ्लावर्स देखा क्या? येल्लो येल्लो, अभी ये भी फेमस करू। मित्रांनो पिवळी फुलं लागलेत बघा, कार्नी फ्लावर्स। आता आहे ना प्रॉपर काळी। हा काय बोलतो? हा ना, एवढी डेंजर कॉन्ट्रोवर्सी झालेली ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला ते। मित्रांनो आता तुम्ही नजारे बघा। ये हवाए गुनगुनाई, पूछे तू है कहाँ, तू है बागों की गलियों में फूलों और काय अजून पुढचं माहित नाही।
ला 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 असा लाला लाला जायचो या आईला कुठंतरी. गिअरवरती कंट्रोल पाहिजे भाई. थर्ड फोर्थ. मग गाडी कशी एकदम मखन. जेवढं मी माझ्या व्हिडिओमध्ये कॉन्टेंट टाकतोय ना त्याच्यामधलं मी ना 50% डिलीट करतो माहिती आहे. डिलीट. कारण ते जर लीक झालं ना कधी चॅनल बंद करायची वेळ येईल माझ्यावरती. ये देख ट्रायम्फ भाई ट्रायम्फ. मित्रांनो गाडीचं नाव तोंडावर असतं कसं तोंडावरती पण बाहेर येत नाही. ट्रायम्फ स्ट्रीट RRR. ओके आलं लगेच तोंडावरती नाव आलं. घ्या दुसरा मोठा ब्लॉगर रेडी झालेला आहे. अरे पण बाय आवाज कुठे आहे. आवाज येतो डायरेक्ट. हर का माणसं येत रे. तू लावलाय ना माईक लावलाय ना. आता मला तो जुगाड करायचा आहे. एक नंबर जुगाड आहे. चला निघूया आपण आता. हे सेम घेतले साल्या. ते मी तर मी कुठे तू ब्लॅक घेतले मी हे घेतले. चालेल चल. हे एक सबसे नल्लेंद्रिय गाडी भाई. 7 सीटर और 1 लीटर का इंजिन आहे बघा. बाजूला पण एकदम प्रॉपर माउंटेन रेंज. इकडे पण पुढे गेला तर तुंग फोर्ट है, तिकोना फोर्ट है. पूरा 1 घंटा राइड करने के बाद हमें दिखाई दिए ये अद्भुत नज़ारे और ये ट्विस्ट और टर्न्स. इन्हें देख के गाड़ी तो भगाने का मन कर रहा था पर हम अंदर का राइडर था जो बोल रहा था नहीं भाई नहीं, प्रिकॉशंस के साथ राइड करनी है और ज़िंदा वापस घर जाना है. पर यह खुशी हमारी कुछ चंद मिनटों की थी. आगे जाके हमें पता चला कि जिस मंदिर को हम देखने आए थे वो तो पानी के अंदर है. मित्रांनो लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा एवढं कन्स्ट्रक्शन वगैरे नव्हतं केलं. म्हणजे हा जो रोड आहे ना कॉन्क्रीटचा नव्हता. शायद से गलत आहे. आपण टेम्पल आहे किधर टेम्पल. वही अभी वही चालू करना पड़ेगा शायद. मेरे को भी वही लग रहा है. हिंदी में ही करना पड़ेगा. सब आदमी थोडाफार मराठी आणि हिंदी बोललं तरी चालतंय. तोच तो विषय. आता जेव्हा मी पहिले स्टार्टिंग केलेले ना किती 100 पण नव्हते सबस्क्रायबर तेव्हा हिंदीमध्ये करायचो. आणि आता मराठी. पहिलं अजून पण येतात लायटर आहे माझ्याकडे भाई. आप करो ना हिंदी में करो ना व्हिडिओ. हिंदी में करो ना व्हिडिओ. उससे क्या होगा. थोडी इसको जला ना ये रात तक जलेगा. आणि हा पण आता इथे येऊन सांगतो हिंदीमध्ये. नाही मी म्हणतो हिंदीमध्ये खरं सांगतो हिंदीमध्ये केलं पाहिजे. कारण काय माहिती आहे का मराठीमध्ये आपले ऑडियन्स आहे तेवढे. आता एवढे सबस्क्रायबर आपले झाले ठीक आहे चांगली गोष्ट आहे. पण आता कसं आहे थोडं हिंदी थोडं मराठी थोडं इंग्लिशमध्ये असं जर केलं ना तर जे ऑडियन्सचा जो ग्राफ आहे ना तो वाढू शकतो. कारण मी खूप जणांचं बघितलं जे मराठीमध्ये करायचे त्यांनी जसं स्विच केलं ना त्यांच्या पण ग्राफमध्ये चेंजेस आलेत. सबस्क्रायबर काउंट वाढला आहे, व्ह्यूज वाढलेत. बघूयात आता आपण पण ट्राय करूयात थोडे. आणि याला मारवाडीमध्ये पण बोलायचं. थोडंसं काहीतरी बोल ना मारवाडीमध्ये. याच्यामध्ये चांगलं बोल. काही बोलू मारवाडी मग झाला मारवाडी मा. तर आता काय करूयात माहिती आहे काय प्रॉपर बघा. तिकडे हा तुंग आहे की तिकडं होतं एक्झॅक्ट मला पण माहीत नाही. तिकडं लोहगड आहे, विसापूर आहे. हां परत इकडे या साईडला हा बघा हा तुंग आहे का तिकोणं काहीतरी. दोघांपैकी मी कन्फ्यूज आहे. आम्ही आहे ना आता पूर्ण झाडीगुडीतून चाललो आहे का कारण बोटमध्ये बसायचं आहे सालांना. बोटमध्ये बसून फोटो काढायचे. अरे गाड्या देतील. आपण जस्ट बघायला आलोय रे येतील का नाही. गाडी सोरटवर लागलाय तुम्हाला. थोडा ड्रोनचा काहीतरी आपला प्रॉब्लेम झाला आहे. मे बी आपण लास्ट टाइम बोललेलो ना की 2.5 GHz त्याचा नेटवर्क जर चांगला येतो आणि 5.3 वरती येत नाही आहे. तसंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तरी पण आता 2.5 वरती गेलं तरी पण नाही येते. जास्तीत जास्त किती माहिती आहे का 90 मीटर किंवा 80 मीटरपर्यंत जातो आणि सिग्नल लॉस्ट होतो आहे. हां अरे पण चिखलात तर यायला लागेल रे. मी ते रायडिंगचे शूज नाही घालून आलो रे.
ते इथे बोट ना प्रॉपर लावून ठेवली आणि यांचं बघा काय चाललंय आणि हा बघा हा मे बी तुंग आहे आणि हा इकडे तिकोन. काय अँगल येतोय बघा ना भारी. अरे भाई त्याला सुट्टी प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ड्रोनचा परत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. पुरं बोलतात आली तर मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे त्यामुळे प्रॉब्लेम येते, पण मला माहिती आहे ना त्याचा नेटवर्क सोडायचा प्रॉब्लेम काय आहे दिसेल. ठीक आहे आता हा बघा इथे ट्रायपॉडवरती प्रॉपर लावतो आहे आणि गाडीची वाट पण पाहिजे ठरवून जे येतो ना आपण काहीच नाही होत. यांचं काय चाललंय बघा. मैं सारखे हे शॉन तू मत जा वहाँ पे शॉन. भैया हे भैया. ओए मुन्ना तू चिंता मत कर मुन्ना. ओए मुन्ना ए सुन ना हाँ. निकल ना. ओए चिल्ला क्यों रहा है. आपण पण म्हणू दी आता ते चालू आहे ना. इधर देख. पाकिस्तान स्पाय वाला हाँ स्पाय तो आपण पण करू. उससे चांगले आहेत नहीं, काय नाही इसलिए हम बोल रहे हैं कि साला झूठा बना है सब कुछ. हमारे पास क्लब ही नहीं है. साला फिरकी रहा है. साला फिरकले रे. हे रॉंग नंबर आहे, हे रॉंग नंबर आहे. ते स्वतःच बोलतायत की आमच्याकडे क्लबच नाही आहेत. अरे ते काय काय शूट कुठे गेले रे, चंदीगड मध्ये गेले ते शूट बाकीचे. यार म्हणून काका गेले का म्हणलं, काका नारळ टाका लागतात. वो स्पाई के लिए मैं काम करेगा. बाल भी लंबे है. पाकिस्तान सुरमा ना तो कारवा की तलाश है. मस्तपैकी आता इथे थोडंसं 1-2 फोटो काढतो बाईकसोबत आणि कंटिन्यू करतो. आता आमच्यासोबत एक नवीन रायडर जॉईन झाला, म्हणजे ॲक्सिडेंटली तो आला आमच्यासोबत आणि तो हा आहे. आणि आपण अजून त्याचं नावच विचारलं नाही. चॅनल मी सबस्क्राईब करून घेतलं तिघांनी पण. आणि ए त्याला हायवेला भेट ना एकदा, त्याला हायवेला भेट एकदा. जाऊ द्या आणि समजून घ्या. येऊन तर काय इतका फायदा झाला नाही आपल्याला. जस्ट आपण थोडेसे ड्रोन शॉट्स घेतले, ते पण ड्रोन आपला काम नव्हता करत व्यवस्थित त्याचं. लास्ट टाईमचं मी जे आलेलो ना तेव्हाचे शॉट्स मी याच्यात ॲड करायचा प्रयत्न करेल की मंदिर कसं दिसतं वगैरे. ते तो बघा कशा सॅडलिंग करतोय. हिमालय ती मीम येते ना हर बार, ये हिमालयन वालों को होता क्या है. कुछ भी हो जाए ये खड़े क्यों रहते हैं गाड़ी पे. चालला तो चालेल. प्रॉपर जंगलाचा रोड आहे आणि आहे ना मस्त पार्क केलेत बाईक्स. खूप भारी वाटते खूप. आणि इकडे बघा ते बघा बाईक्स तिकडे पार्क आहेत रोडला आणि आम्ही इथे जंगलात आलो आहे फोटो काढायला. तो बघा हे बघा या टाकल्याचं बघा काय चाललंय. आणि हा बघा हा निघू झालं निघू ह्याला पकडायला ठेवलंय सगळं. गडी माणूस.
moments later. एक सीन असं आहे तर त्याला पहिलं कंटेंट बनवायचं आहे. मला पहिलं कंटेंट बनवायचं आहे. 2 मिनिटाचं रस्ता राहिलं फक्त 2 मिनिटाचं कंटेंट. हे बघा आपली क्लचची केबल आहे ना ती तुटली. अरे मगाशी तो कोण भेटलेला आपल्याला आपल्यासोबत, तो पण तेच बोललो ना क्लच केबल तुटलेली. आयला इथं इथे तुटली. आता जाऊया चला खाली आणि करूयात काहीतरी जुगाड़. मैं क्या बोल रहा है सुन, तू उसके साथ आ रहा है क्या? उसके साथ नीचे तक तो आओ, बाकी तेरे को लेके जाता मैं. बाकी क्या पुढचं पॉस्टिंग आहे. हाँ सर आता क्लच केबलचं कल्याण झालेलं आहे. सेकंड गिअरवरती उतरवतो आता गाडी. चांगलेच कांड आपल्यासोबत होत आहेत आज. पूर्णपणे गेलेली आहे क्लच केबल. आणि नशीब संडे नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे. आता मला पूर्ण आपला खंडाळा घाट सेकंड गिअरवरती उतरायला लागणार आहे. अच्छा गावात म्हणजे आज सकाळपासून कांडच कांड चालू आहेत. एक तर ड्रोन उडवला, तो पण थोडा सिग्नल लॉस्ट करत होता, त्यामुळे थोडेसे शॉट घेतल्याने सोडून दिला विषय. आणि आता हे सर्व्हिसला घेऊन जायचीच होती तसंही. त्यांचे 2-3 कॉल येऊन गेलेले रॉयल एनफिल्डवाल्यांचे. जाईन करून सगळं राहून गेलं होतं. आणि आता नेमकं क्लच केबल तुटली. तर बघायला लागेल तर कोण बसवून देते ते. चांगलाच कॉन्टेंट मिळाला आपल्याला. कानाला लागेल कुठून. नाही वाटणार तुम्हाला पाठीवर भेटेल. अंकितवाल्याकडे उघडा असेल का पण आता. तुम्हाला पोचव अंकितवाल्याकडे. हे तू कोण जाते का तुमच्यापैकी त्याच्यासोबत का अंकितवाल्याकडे? जाऊ ना. तुम्ही जाताय का दोघांपैकी कोण? आपण तिकडे जायचं का? डायरेक्ट जाणार ना. तुम्ही जाणार कुठे आता? आम्ही खोपोलीतलीच आहेत. इथं घाटात घाट उतरताना ते तुटली डायरेक्ट ती. परत तो पण रिटर्न येणार नाही. हां जाऊन डायरेक्ट. मग त्याच्याकडे जाऊ का डायरेक्ट? तो बसून देईल ना. चल मग तिकडे जाऊ. पूर्ण गेलो ना तू. गेअर तर पडतात आहेत पण कमी नाही होत लगेच. HDFC में समोरून तिकडून घेतली केबल आणि आता इथे समोर बसवतोय. बसवायला काही इझी होतं, मी पण बसवली असते, पण आता सध्या टाईम नाही आहे तेवढा. आणि एवढा फ्रस्ट्रेट झालो ना उन्हाने काय सांगू. एक तर काल झोप नाही झाली रात्री. ही बघा इकडून तुटली आहे डायरेक्ट आतमधून. ही बघा ते अशी तुटली केबल. ऐसे बोलता नहीं तो जो आदमी घूमता ना उसको भाई साहब ये देख के ना मुझे तो लगा था भाई मेरी गाड़ी की तो लग गए. आता मी थोडं हिंदीमध्ये ब्लॉग करतोय, कारण म्हणजे थोडं आपण स्विच करतोय हिंदी आणि मराठी दोन्ही मिक्स लँग्वेजमध्ये करायचा. तर बघूयात कसं ट्राय तर करून बघूयात काय होतंय पुढे, काय जाऊन रिझल्ट निघतात. मी काल ब्लॉग तिथे एंड नाही केला दरवेळेसप्रमाणे. आणि आता घरी येऊन तुम्हाला सांगतो की काय झालं नक्की. आम्ही घाट उतरत होतो. घाट उतरता अचानक गाडी क्लच दाबला तरी पुढे जायला लागली. मी म्हटलं घाट उतरतोय, स्लोप आहे त्यामुळे असेल. त्यानंतर समजलं मी क्लच दाबतोय तर गाडी तरी पण पुढे चालली आहे. क्लच केबल आहे ना तुटायला आली होती. तर थोडी मी निघाली, ऑलमोस्ट तुटलीच होती, तरी पण कसं तरी करून खाली घेऊन आलो गाडी. एका गॅरेजवाल्याकडे तर नव्हती केबल आणि दुसरीकडे गेल्यावरती तो म्हणतो की माझ्याकडे केबल आहे पण बसून द्यायला कोण नाही. तर कसं तरी करून म्हणजे तुम्ही बघितलं अगोदर ते. आणि यामध्ये आमचं जवळजवळ 1-1.5 तास असाच निघून गेला. गॅरेज शोधताना, गॅरेजवाला कोण बसून देईल का ते शोधताना. तर अशा काहीतरी घडामोडी घडल्या. मेन गोष्ट सांगायची म्हणजे मला तर वाटलेलं की आता तर चांगलेच घोडे लागले, जास्ती एक्सपेन्स होणार, खर्च जास्ती. पण खर्च जास्ती काय आलं नाही. 200 रुपीजमध्ये मला केबल मिळाली, क्लच केबल. आणि 30 रुपये त्यांनी बसवायचे चार्जेस घेतले. तर ते काम केलं आणि आता गुड टू गो आहे गाडी, एकदम काहीच प्रॉब्लेम नाही तिच्यामध्ये. तर हाच एवढा सगळा कांड झाला होता. आणि एवढंच सांगायचं होतं की थोडा आपण आता व्लॉग आहे ना स्विच करतोय मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये, म्हणजे सुटेबल जसं आपल्याला वाटेल, जसं आपल्याला बोलता येईल तसं आपण बोलणार आहे. बघू इकडे पिल्लू, बघू
इकडे बघ, अगं माझे पल्लू ते. चला तर मग हा व्हिडिओ पण इथेच एंड करू आणि भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटू त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये.